मराठ्यांचं दिल्लीमध्ये अधिवेशन होत असल्याच्या मुद्द्यावरनं हाके आणि काळकुटे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। तू थायलंड आणि मलेशियाला जा असं काळकुटे यांनी हाकेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद? टोटल देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची ताकद किती किती टक्का तुमचा? त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी सोड, पण देशातला ओबीसी एकत्र आला तर तुझं काय होईल? आणि तू दिल्लीला कशाला जातोय? अरे तू तिकडं अमेरिकेत, युगांडामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये जा, तिकडं तुझी गरज आहे। तर तुझं ज्ञान किती अफाट आहे। तुला इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा तू अभ्यास कर, रिझर्वेशन पॉलिसीचा। जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षण दिलं जातं। ते सत्ताधाऱ्यांना नव्हे, राज्यकर्त्यांना नव्हे, डॉमिनंट कास्ट असणाऱ्या माणसांना नव्हे, त्या त्या देशामधल्या। तू खरं तर तू दिल्लीच्या लायकीचा नाही, तू अमेरिकेच्या लायकीचा आहे, तिकडे जा। मराठा समाज आणि मनोज दादा मुंबई नंतर दिल्लीला जाता असताना हाके नावाचा स्वयंघोषित एक ओबीसीचा नेता आम्हाला अमेरिकेला जा, रशियाला जा किंवा ऑस्ट्रेलियाला जा म्हणतो। ठीक आहे, नक्की मराठा ऑस्ट्रेलियाला, मुंबईला जात, नंतर दिल्ली नंतर अमेरिकेला, रशियाला, ऑस्ट्रेलियाला आणि जगात जातील। पण तुझी हाके मानसिकता आता इतकी विकृत झाली आहे, त्याच विकृतीतून तू बोलतोस। आणि मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी मनोज दादाला आरक्षणाचं स्पेलिंग लिहा म्हणतो। अरे ते आरक्षणाचंच नाही, त्यांनी आरक्षणाचं स्पेलिंग बी लिहितील आणि आरक्षण बी मिळवून दाखवले मराठ्याला, आणि ते बी ओबीसीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।